ज्यांच्या एका आवाजावर अख्खी मुंबई थांबायची, ज्यांच्या युतीची बातमी ऐकून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला होता, त्याच दोन भावांच्या नात्यात आता पुन्हा एकदा मिठाचा खडा पडलाय का? ज्या राज आणि उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस आणि ठाकरे ब्रँडसाठी एकत्र येण्याची शपथ घेतली होती, त्यांच्यात अवघ्या काही महिन्यातच सत्तेच्या वाटपावरून वितुष्ट आलाय का? एकीकडे शिवतीर्थावरची अस्वस्थता आणि दुसरीकडे मातोश्रीवरचं मौन, या दोघांमधला हा संघर्ष केवळ पदांसाठी आहे की यामागे कोणतं मोठं राजकीय षडयंत्र शिस्तय? राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंशी वाढलेली जवळीक आणि उद्धव ठाकरेंनी नाकारलेली पदं हा केवळ योगायोग नाही, तर एक मोठ्या राजकीय वादापूर्वीची शांतता आहे. पण हाच प्रश्न आता उरतोय की रक्ताची नाती सत्तेच्या सरीपाटावर पुन्हा एकदा हलणार का, की मराठी माणसाचं हे एकत्र येण्याचं स्वप्न अधुरच राहणार? तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय आणि कौटुंबिक नात्याचा प्रवास हा केवळ दोन भावांमधील संघर्षाची गोष्ट नसून तो गेल्या 2 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि राजनीतीला कलाटणी देणारा एक महाग्रंथ आहे. 2025च्या उत्तरार्धात आणि 26च्या सुरुवातीला या दोन भावांमध्ये निर्माण झालेली जवळीक ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना होती. ज्या मुंबईच्या रस्त्यांवर शिवसैनिक आणि मनसे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकत होते, तिथेच या दोन्ही पक्षांचे झेंडे एकत्र फडकू लागल्यानं मराठी माणसाच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला होता. परंतु राजकारणाचं व्याकरण हे भावनांपेक्षा अधिक गणितांवर आणि सत्तेच्या वाटपावर अवलंबून असतं. फेब्रुवारी 2026च्या ताज्या घडामोडींकडे पाहिल्यास दोन भावांच्या नात्यात पुन्हा एकदा मिठाचा खडा पडल्याचा स्पष्ट संकेत मिळतायत. हा वाद केवळ वरवरचा नसून त्यामागे अत्यंत खोलवरची राजकीय कारणं आहेत, अविश्वास आहे आणि भविष्यातील वर्चस्वाची लढाई दडलेली आहे. या संघर्षाचं विश्लेषण करताना आपल्याला भूतकाळातील जखमा आणि वर्तमानातील सत्तेचं समीकरण या दोन्ही बाजू तपासून पाहाव्या लागतील. या वादाची ठिणगी पडण्याचे सर्वात ताजे आणि मुख्य कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर झालेली स्वीकृत नगरसेवक पदाचं वाटप. कोणतीही युती जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरते तेव्हा विजयानंतर सत्तेचं समसमान किंवा सन्मानजनक वाटप होईल अशी अपेक्षा असते. राज ठाकरे यांच्या मनसेला या युतीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. विशेषतः मुंबई मनसेच्या काही आक्रमक नेत्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळेल आणि त्यांना प्रशासकीय प्रक्रियेमध्ये स्थान मिळेल असं आश्वासन पडद्यामागे दिलं गेल्याची चर्चा होती. मात्र जेव्हा प्रत्यक्षात निवडीची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि जुन्या फळीतील नेत्यांना प्राधान्य दिलं. यामुळे मनसेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट, ज्यामध्ये त्यांनी लहान मनाची माणसं मोठी पदं भूषवू शकत नाहीत असं म्हटलंय, हे थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर केलेला प्रहार होता. जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारे जाहीर नाराजी व्यक्त केली जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की दोन्ही नेत्यांमधील संवाद आता थांबलेला आहे किंवा तो अत्यंत तणावपूर्ण झालेला आहे. या वादाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली वाढत चाललेली जवळीक. उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदे हे केवळ राजकीय विरोधक नाहीत, तर त्यांनी उद्धव ठाकरेंकडून त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले असा ठाकरे गटाचा ठाम समज आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा राज ठाकरे नंदनवन या शासकीय बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतात किंवा त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतात, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मनात संशयाची पाल ही आपसुकचपणे चुकचुकत असते. राज ठाकरेंचे हे डबल गेम खेळणं किंवा एकाच वेळी 2 बोटींवर पाय ठेवणं उद्धव ठाकरेंना मान्य नाही. युतीचा धर्म पाळायचा असेल तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असायला हवा. पण राज ठाकरे या ठिकाणी आपली स्वतंत्र चूल मांडताना दिसतायत. राज ठाकरे यांच्या मते ते महाराष्ट्राच्या हितासाठी उपमुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. पण राजकीय दृष्टिकोनातून ही गोष्ट किंवा ही भेट उद्धव ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी ठरलेली आहे. आणि याच कारणामुळे मातोश्रीवरून मनसेला मिळणारा प्रतिसाद आता थंड झालेला आहे. या संघर्षात अविश्वासाचा मुद्दा सर्वात मोठा आहे. 2006मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हापासून त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप सातत्यानं केला गेला. 2025मध्ये युती झाली असली तरी उद्धव ठाकरेंच्या भोवती असलेलं सल्लागार आणि संजय राऊत यांच्यासारखे नेते राज ठाकरेंच्या हेतूंबद्दल नेहमीच शासन राहिलेले आहेत.
राज ठाकरे हे कधीही आपली भूमिका बदलू शकतात आणि ऐनवेळी उद्धव ठाकरेंना एकाकी सोडून भाजपशी हातमिळवणी करू शकतात, अशी भीती ठाकरे गटाला आता सतावतीये. तर दुसरीकडे राज ठाकरेंना असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी वापरून घेत आहेत का, आणि वेळ आल्यावर त्यांना दुय्यम स्थान दिले जातेत का? हा परस्पर अविश्वास इतका वाढलाय की आता दोन्ही नेत्यांमध्ये केवळ औपचारिक संवाद उरलेला आहे. बीएमसी निवडणुकीच्या वेळी जे ठाकरे ब्रँड हे वलय निर्माण झालं होतं, ते आता अंतर्गत वादानं कालवंडून गेलेलं आहे. कार्यकर्त्यांची मानसिकता हा देखील या वादातील एक कळीचा मुद्दा आहे. शिवसेना, उभाटा आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकाच मुशीतून तयार झालेले असले तरी गेल्या 20 वर्षांच्या संघर्षानं त्यांच्यात एक प्रकारची कटुता निर्माण झालेली आहे. युती जाहीर झाल्यावर हे कार्यकर्ते एकत्र आले खरे, पण त्यांच्यात मनाचे मिलन झाले नाही. निवडणुकीच्या काळात स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी कुरबुरी झालेल्या होत्या. आता जेव्हा नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीय, तेव्हा कार्यकर्ते पुन्हा एकदा एकमेकांवर तुटून पडतायत. आम्ही तुमच्यासाठी आमच्या जागा सोडल्या, पण आम्हाला सत्तेत काय मिळालं, हा प्रश्न मनसेच्या सामान्य कार्यकर्ता विचारतोय. तर शिवसैनिकांना वाटतं की आम्ही संघर्षाच्या काळात पक्षाला टिकून धरलं, मग आता आयत्या वेळी आलेल्या मनसेला पद का द्यायची? या विचारसरणीमुळेच युतीची ताकद जमिनीवर विखुरली जात आहे. भविष्यातील राजकीय परिणामांचा विचार केला तर जर ही युती आता तुटली तर त्याचा थेट फायदा महायुतीला, म्हणजेच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला होणार आहे. मुंबई आणि ठाणे या पट्ट्यात मराठी मतांचे विभाजन होणं ही विरोधकांसाठी विजयाची गुरुकिल्ली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र राहिल्यास हा मराठी टक्का त्यांच्या बाजूने वळतो, पण त्यांच्यातील बेनाव विरोधकांसाठी मोठी संधी निर्माण करतोय. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा वाद अत्यंत घातक ठरू शकतो. जर या दोन भावांनी जागा वाटपाचा सन्मानजनक तोडगा काढला नाही तर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळेल, जो मराठी माणसांसाठी क्लेशदायक असणार आहे. सध्याचं चित्र पाहता हृदय जुळलेली आहेत, पण मनं अजूनही दुबंगलेलीच आहेत. अशी स्थिती या युतीची सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटी काय तर राजकारण हे शक्यतांचा खेळ आहे, आणि या ठिकाणी इगो म्हणजेच अहंकार हा या खेळातील सर्वात मोठा अडथळा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हा संघर्ष केवळ सत्तेसाठी नसून तो वारसा आणि वर्चस्वासाठी आहे. बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण, या प्रश्नाचं उत्तर अजूनही धुवाधार राजकारणात शोधलं जात आहे. सध्या तरी राज आणि उद्धव यांच्यात बिनसलंय हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. हे नातं पुन्हा रुळावर आणण्यासाठी दोन्ही नेत्यांना आपल्या जवळच्या सल्लागारांच्या शब्दांपेक्षा रक्ताच्या नात्याला आणि महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य द्यावं लागणार आहे. अन्यथा 2025 मध्ये सुरू झालेली ही ऐतिहासिक युती 2026च्या अखेरीस केवळ एक राजकीय अपघात म्हणून इतिहासामध्ये जमा होईल. महाराष्ट्राच्या जनतेला आजही या दोन्ही भावांनी एकत्र येऊन राज्याचं नेतृत्व करावं असं वाटतं, पण सत्तेच्या सरीपाटावर हे दोन राजे एकमेकांना काटश देण्यातच मग्न असल्याचं दुर्दैवी चित्र सध्या दिसून येत आहे. आगामी काही आठवडे या नात्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या वादाचा निकालच राज्याची पुढची 5 वर्षाची दिशा ठरवणार आहे.